महाराज की जय। अत्रि अनुसया माये की जय। आनंदावधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त। सद्गुरु महाराज की जय। सब साधु संतन की जय। आनंद आनंद देव दत्त आनंद। आनंद आनंद देव दत्त आनंद। देवदत्त आनंद बोला देवदत्त आनंद। देवदत्त आनंद बोला देवदत्त आनंद। आनंद आनंद देवदत्त आनंद। आनंद आनंद देवदत्त आनंद। देवदत्त आनंद बोला देवदत्त आनंद। देवदत्त आनंद बोला देवदत्त आनंद। आनंद आनंद देवदत्त आनंद। आनंद आनंद देवदत्त आनंद। देवदत्त आनंद देवदत्त आनंद। देवदत्त आनंद बोला देवदत्त आनंद। आनंद आनंद देवदत्त आनंद। आनंद आनंद देवदत्त आनंद। ध्यान मुलुम गुरुमूर्ती पूजा मुलुम गुरुपदम मंत्र मुलुम गुरुवाक्ये मोक्ष मुलुम गुरुकृपा। नमो सद्गुरु माऊली ज्ञान गंगा। नमो सद्गुरु समर्थात्मलिंगा। नमो सद्गुरु मोक्षे लीला भंगा। नमो सद्गुरु आदिनाथा। ज्या ज्या जन्मा जाई प्राणी तेथे माय बाप असती दोन्ही। परी सद्गुरु कैवल्य दानी तो दुर्लभ मिळे सर्वदा। जरी अनंत पुण्याच्या राशी तरी भेटी सद्गुरुशी। नाही तर व्यर्थ नरदेहाशी येवन स्वार्थक काय केले। श्री रामावतारी परिपूर्ण तोही धरी वशिष्ठाचे चरण। श्री कृष्ण ब्रह्म सनातन अनन्य शरण सांदीपान। व्यास नारदाशी शरण निघे इंद्र बृहस्पतीच्या पाया लागे। उमा शिवाशी शरण निघे आत्मज्ञान प्राप्तीसे। सुख नारद प्रल्हाद वाल्मिक वशिष्ठादी ऋषीवृंद। इतकेही गुरुपद कमळीचा आमोद ब्रह्मनोहुनी सेविती। उद्धव अर्जुनादिक भक्त गुरुवदनी तरले समस्त। अपरोक्ष ज्ञान प्राप्त सद्गुरु वाचुनी नगडे। आनंद महानंद करा प्रसन्न ज्ञान स्वरूप निजबोधयुक्त। योगींद्र मिट्टम भौरोग वैद्य श्री सद्गुरु नित्य महानमामि। श्री गुरुदेव दत्त। आनंदाय नमो नमः। परात्पराय नमो नमः। निर्विकाराय नमो नमः। सद्गुरुदाताय नमो नमः। जय जय आजी सद्गुरु जय सिस्टम जरा आवाज वाढवा. देवदृष्टीचा तंत्र निर्धारे भावनेत्री अवधारे अनंत रे ब्रह्मांडाचा सोहम स्तंभरोणी चारी शून्य निर्माण करोणे अनंत देवता पुतळूया निर्माण निर्मोणी खेळविशी सोहलीलाय। आज सोनियाचा दिन। आज मोजे परट शेवाळा या पुण्यनगरीमध्ये आदरणीय आमचे गुरुबंधू भगवानगीर महाराज यांच्या परिआश्रमामधून हा दर आमोशाला चालणारा हा सत्संग कार्यक्रम गेल्या 6 वर्षापासून दर आमोशाला हा श्री दशनाम दत्त आखाडा सुरक्षा न्यास महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं हा ग्रंथाचं प्रत्येक भक्ताकडे प्रत्येक घरापर्यंत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आनंदत संप्रदायाची परिपूर्ण माहिती परलोकी आमचे मंत मधुसूदन भारती महाराज यांच्या अनेक उत्तम आशीर्वादाने हा ग्रंथ आम्ही दत्त सह्याद्रीवर प्रकाशित केलेला आहे आणि तेव्हापासून या ग्रंथाचं सतत प्रत्येक गावामध्ये सामुदायिक पारायण सुद्धा होते. दत्तबर्डीवर सुद्धा आपण
ज्यावेळेस आपण चांदीची मूर्ती प्राणप्रतिष्ठा केली त्यावेळेसही आपण या निजात्मबोध ग्रंथाचं पारायण करावंच लागते. कारण आत्मा म्हणजे काय आणि जीव म्हणजे काय हे आपल्याला सर्वाला, या प्रत्येक संप्रदायाच्या माणसाला आत्मा म्हणजे काय आणि देव म्हणजे काय याची परिपूर्ण माहिती आहे. आणि माहिती घरपर्यंत पोहोचण्यासाठी, घरापर्यंत, भक्तापर्यंत पोहोचण्यासाठी हा मी माध्यम निवडलेला आहे. आणि या माध्यमामधून आमच्या आनंद दत्त संप्रदायाचे जेवढे अनुयायी भक्त असतील, अनुसया माता महिला मंडळ असो, दत्तभक्त असतो, सर्व प्रज्ञानी साधू संत, जवळजवळ मागच्याही आमोशाला आपण सांगितलं की आमच्या जवळपास नांदेड जिल्ह्यामध्ये 100 शाखा आहेत. आणि प्रत्येक शाखेमध्ये हा आमोशाचा कार्यक्रम त्या परिसरामध्ये आम्ही आयोजन करत असतो. आणि सांगण्याचा तात्पर्य एवढाच की खरोखरच आमचे भगवानगीर महाराज ज्याप्रमाणे तन मन धन देहे गुरुचरणी अर्पण, त्यांचे गाडीपुरा येथील कैलासगीर महाराज गुरु होते. आणि खरोखरच त्यांना लहानपणापासून मी ओळखतो. 1979 ला मी ज्या वेळेस दत्तबर्डीला आलतो त्या वेळेमध्ये तेव्हापासून मी भगवानगीर महाराजाचं पहिलं नाव होतं रामराव. ते पांढऱ्या धोतीवर आमच्या दत्तबर्डीवर येत होते आणि खरोखरच दिवस दिवस आमच्या आनंदगीर महाराजाच्या सानिध्यामध्ये त्यांनी या परज्ञानाचा परिपूर्ण फायदा घेतला. आमच्या मागे व्याप लागला पण त्याच्या मागे व्याप लागला नाही. त्यांनी सतत त्या नामाचा जयघोष करून नामाच्या किती आपण लाखोळ्या केल्या पाहिजे, पहिल्या नामाच्या 18 लाख ओळ्या केल्या पाहिजे, दुसऱ्या नामाच्या 24 लाख ओळ्या केल्या पाहिजे, तिसऱ्या नामाच्या 21 लाख ओळ्या केल्या पाहिजे, चौथ्या नामाच्या 16 लाख ओळ्या केल्या पाहिजे, पाचव्या नामाच्या 12 लाख ओळ्या केल्या पाहिजे, सहाव्या नामाच्या 24 लाख ओळ्या केल्या पाहिजे आणि सातव्या नामाच्या 13 लाख ओळ्या केल्या पाहिजे. अशा प्रमाणे 128 ज्या वेळेस तुम्ही लाखोळ्या करशाल त्यावेळेस आपल्या जीवाचा उद्धार होते, असं हे आमच्या परलोकी आनंदगीर महाराजांचं वाक्य आहे. कारण त्यांना बाळक्रीडा पूर्ण मुखागत होता. कारण मी भगवानगीर महाराजाच्या साक्षीने सांगतो, त्यांना कोणताही ग्रंथ जर आपण वाचनाला पुढे ठेवला तर माणसाला आम्हाला पाठ करावा लागते. पण जे नामामध्ये शक्ती आहे, ज्याच्या नामाच्या रोमारोमामध्ये दत्त दत्त असं नाम येते, त्यांना कोणताही अभ्यास करायची गरज नाही, असे आमचे आनंदगीर महाराज होते. आणि त्याने खरोखरच या नामाचा ध्वज आमच्या या हातगाव तालुका असो, उमरखेड तालुका असो, या परिसरामध्ये त्यांचे हजारो म्हणजे लाखो त्यांचे शिष्य मंडळी आहेत. आणि लाखो शिष्य मंडळीला त्यांनी परज्ञान म्हणजे काय हे सर्व ओळख करून दिलेले आमचे आनंदगीर महाराज, त्यांच्या अनेक उत्तम आशीर्वाद आमच्या भगवानगीर महाराजावर आहेत. मी तर त्यांचा उत्तराधिकारी माझ्यावर आहेत. पण भगवानगीर महाराजा एवढं साध्य आम्हाला झालं नाही, पण भगवानगीर महाराजांनी ते साध्य करून घेतलं. त्यांचा परिपूर्ण त्यांनी उपयोग घेतला. जय आनंद, जय सद्गुरु. विळंची पणाचा खेळ दावी ब्रह्मांड गोळ नाना चेष्टा विरोध कळ स्तंभ रोवणी दाखवीचे. आता 4 शून्य निर्माण झाले. 4 शून्य म्हणजे काय? 4 सृष्ट्या: कर्मसृष्टी, विकारसृष्टी, दिव्यसृष्टी आणि ब्रह्मसृष्टी. या 4ही सृष्ट्यामध्ये एका सृष्टीमध्ये 10 पद आहेत. किती पद आहेत? 10 पद आहेत. आणि 4 सृष्टीच्या मिळून 40 पद झाले. ज्या वेळेस आपण महापूजा मांडतो त्यावेळेस 43 पदाची आपण रांगोळ काढत असतो. महापूजेचं भूमिपूजन झाल्या आपण आता कोणी काढते किंवा काढत नाही याचा भाग वेगळा, पण तो रांगोळी काढावच लागते. आणि ते 43 पदाचे आपण ज्यावेळेस भूमिपूजन केल्याच्या नंतर 4 पदाचे 40 पद, 4 पदाचे 40 पद आणि निरालंबाचे 3 पद
असे 43 पदाची रांगोळी काढून आपण महापूजेला आरंभ करतो. आणि शास्त्रही तेच सांगते की आपलं जसं ज्याप्रमाणे सप्तनाम आपल्या 128 अक्षर आहेत, परनाम आपलं 42 अक्षरी आहे, निज नाम आपलं 43 अक्षरी आहे. याची जाणीव सर्वाला आपल्याला करावंच लागते. जनार्दन स्वामीने निजात्मबोध किंवा जीवनमुक्त ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, 9 नाम 9 पदार्थ तुझ केले हस्तगत, या पर दुसरी नाही मात सत्य सत्य दलार्दना. हे पुन्हा स्वतः महाराजानं त्या दलार्दन स्वामीला सांगितलं की हे 9 नाम आहेत. आणि 9 नामाचा अर्थ आपल्याला तुम्हाला अनेक प्रवचनकार येथे उपस्थित आहेत, अनेक कीर्तनकार आहेत, परज्ञानी साधू संत येथे उपस्थित आहेत. 9चा आकडा सुद्धा तुम्ही पहा. 9चा आकडा कसा आहे? शम आहे. 9 एक 9, 9 दोन्ही 18, 8 आणि 1 9, 9 त्रिक 27, 7 आणि 2 9, 9 चौक 36, 6 आणि 3 9. कोणताही आकडा तुम्ही 9चा वाचून पहा, त्याची बेरीज करा, ते 9चाच आकडा आपल्याला शुद्ध होते. आपण मातेच्या कुशी सुद्धा 9 महिने 9 दिवस मातेच्या कुशी राहून बाहेर पडताच कलियुगाचा वारा लागल्याबरोबर परमेश्वराशी केलेल्या कराराला विसरून आपण देवाशी बैमान झालो. सोम सोडोनी कोहम धरला, विसर पडला नामाचा, देवाशी जो करार केला त्याचे स्मरण असू द्या. देव सर्वाचाच मायबाप आहे. आपल्याकडून अनंत अपराध झाले तरी पदरात घेणारा तो समर्थ आहे. जीव दैवता प्रपंच आणि परमेश्वर हे 4 पदार्थ आहे. देव आणि जीव यांचे मिलन करण्यासाठी माया आणि दैवता 2 मोठे महाघाट आहेत. मधात सुरुवातीला काय आहे? जीव दैवता प्रपंच आणि परमेश्वर. जीव हा पहिल्या क्रमांकावर आहे आणि परमेश्वर हा 4थ्या क्रमांकावर आहे. जोपर्यंत आपण परज्ञानी सर्व साधू संत सांगतात की दैवताला त्यागा, पण दैवताला आपण त्यागू शकत नाही. कारण लोक म्हणतात आमचं कुलदैवत हे आहे. बऱ्याच लोकांच्या आनंद संप्रदायाला त्या लोकांना राग येईल, त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. पण बरेचसे लोक अनुग्रह घेतात. तुकाराम महाराजानं सांगली निष्ठा, एकच निष्ठा ठेवा, कोण्याही संप्रदायावर ठेवा. आमचं म्हणणं नाही की माझ्या दत्त संप्रदायावर ठेवा की आनंद संप्रदायावर ठेवा, कोण्याही संप्रदायावर ठेवा, एखाद्या दगडावर ठेवा, पण एकनिष्ठ जोपर्यंत तुम्ही होत ना तोपर्यंत तुम्हाला परमार्थ साध्य होणार नाही. आपण तुळशीच्या माळी गळ्यामध्ये घालतो आणि तुळशीची माळ परत आपण काढा म्हणलं तर तुम्हाला राग येईल त्या गोष्टीचा. कारण आपण परज्ञानी झालो. आपण काय झालो? परज्ञानी झालो. जोपर्यंत तुम्ही संसाराचा आणि संसार सोडा असं म्हणण्याचा अर्थ नाही. ज्याने साधिवेले दोन्ही त्याच्या एवढा नाही कोणी, निष्ठा एकच ठेवा. मी हातगावला सांगलं, संसार करावा नेटका, खोट न दिसे फाटका. असा संसार करायचा, नेटका करायचा. संसारात राहून परमार्थ कसा साधता येईल याची तुम्ही अवलोकन करा, निरीक्षण करा, परीक्षण करा, त्याचा अभ्यास करा. जोपर्यंत आपण दुधाला उसळण करत नाही तोपर्यंत त्याच्यावर लोणी निघत नाही. तोच प्रमाणे ज्याप्रमाणे लोण्याचं तूप झाल्याच्या नंतर त्या दुधामध्ये तुम्ही टाका, पण त्या जातीत मिसळत नाही. दुधापासूनच तयार झालेलं तूप असते, पण त्या जातीमध्ये दुधात पुन्हा मिसळत नाही, वरे तरंगते. त्याप्रमाणे आपण सर्वाचा त्याग करून, दैवत्याचा त्याग करून आपण कशासाठी आलो? मालकाची आपल्याला सांगड पडली. शहा दत्त गुरु भेट, दैवताचा संग तुट, दाविला परण मार्ग नीट, पाडली मालकाची गाठ. कशासाठी मालकाची आपल्याला गाठ पाडली? जोपर्यंत आपल्या त्या मालकाची आपल्याला ओळख झाल्याच्या नंतर बाकी लोकायला भजाची किंवा
बाकी लोकांकडे आपल्याला वंदन तुम्ही कोणालाही करा, गजानन महाराजाकडे जा, देवीकडे जा, दैवतेकडे जा, पांडुरंगाकडे जा, मी कोणीही संप्रदायाचा द्वेष करणारे माणसं नाही. आमच्या संप्रदायाचं नाव आहे आनंद संप्रदाय. सर्वाला आनंद देणारा हा संप्रदाय. कोण्याही देवी दैवताला जरी नतमस्तक व्हायचं असेल तर देव दत्त म्हणून नतमस्तक व्हा, त्याला म्हणतात एकनिष्ठा. जोपर्यंत आपण एकनिष्ठा होणार नाही, आपण गुरु करतेच म्हणतो, तन मन धन देह गुरुला अर्पण, हे सर्व काय मनाचे शब्द आहेत, पण करतो काय? काहीच करत नाही. अपराधाला मिती नाही किती सांगू अवगुण, पापाच्या झाल्या राशी याची गणना करीत कोण, बहुसर्मलो गुरु राया आता धरिले चरण. हे म्हणण्याचे शब्द झाले, मात्र आपण कर्तीमध्ये कोणीच उतरत नाही. साधू संत उतरत नाहीत, भक्त उतरत नाहीत, महिला मंडळे उतरत नाहीत. फक्त वेगळी भक्ती करू नका, लोकाला दाखविण्यासाठी परमार्थ करू नका. हातामध्ये माळ घ्यायची, अनेक काम मनामध्ये विचलित करायचे, अनेक कामा प्रपंचाच्या कामामध्ये आपण दंग व्हा. तुम्ही एकच माळ जपा, पण एक निष्ठ जपा. आपल्या आनंद गीतामध्ये सांगितलं, डोळ्याचं पातळ सुद्धा हलू द्यायचं नाही, त्याला म्हणतात नाम संभ्रम. जोपर्यंत आपण एकनिष्ठ होणार नाही, एकाच गुरुच्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, संत हा एकच राहिला पाहिजे, ग्रंथ हा एकच राहिला पाहिजे, पंथ हा एकच राहिला पाहिजे, कांता एकच राहिली पाहिजे. हे चार गोष्टीच्या माणसानं पत्ते बाळगिलं तर माणूस मनुष्य जन्मामध्ये एका जन्मामध्ये तुम्हाला मोक्ष प्राप्त होणार नाही. नागोबा पाटील साक्षी आहेत, ते कीर्तनकार आहेत. यदुराजाला 7 जन्म घ्यावा लागले. 7 जन्म झाल्याच्या नंतर त्यांना मोक्ष प्राप्त झाला. मोक्ष म्हणजे एका बाजाचा भाजीपाला नाही, पैसे देऊन किती विकत घ्याला. मोक्ष मिळण्यासाठी माणसाला चालत्या बोलत्या देवाचं दर्शन आपल्याला घ्यावं लागते. कोण्याही जातीचा असो, कोण्याही पंथाचा असो, आपण आनंद नामी झालो ना, त्याला आनंद देव दत्त म्हणायचं, नतमस्तक व्हायचं. त्या भगव्याचा अपमान कोट करता कामा नाही. तर गाय कोणतीही अवगुण असेल, त्या गायीच्या अवगुणाकडे तुम्ही लक्ष देऊ नका, गायीच्या दुधाकडे लक्ष द्या. तसं संताच्या अवगुणाकडे तुम्ही लक्ष न देता साधू संताच्या अंगावर जे त्यागाचे प्रतीक आहे, त्यागाचं वस्त्र आहे, त्या वस्त्राकडे तुम्ही लक्ष द्या. जोपर्यंत याचा तुम्ही निश्चय करणार नाही, साधू संतावर टीका टिप्पणी मुळीच करायची नाही. आणि कोणी जरी करत असेल तर एका कानानं ऐकायचं, दुसरं कान आपल्याला सोडून द्यायला मोकळा आहे. परमेश्वरानं आपल्याला 2 कान दिलेला आहे, एका कानानं ऐकायचं, दुसऱ्या कानानं सोडून द्यायचं. पण आपली निष्ठा आपण कधी ढळू द्यायची नाही, तरच आपण एकनामी आहोत. जुन्या काळामध्ये या संप्रदायाला एकनामी म्हणायची. आम्ही त्या अकोला जिल्ह्यामध्ये जात होतो, वराडामध्ये. तिथं नामाशिवाय दुसऱ्या माणसाला प्रसाद सुद्धा सेवन करण्याचा अधिकार नव्हता. आपण आता एका लावतो, सप्ताह लावतो, पण आजही अकोला जिल्हा किंवा अमरावती जिल्ह्यामध्ये जा, एखाद्या वास्तूची जरी पूजा करायची असेल, सकाळपासून एका नामाचा ते 1 लाखोळी करत असतात. सामुदायिक, ज्या गावामध्ये 15 बाया असतील, 20 माणसं असतील, त्याने सगळ्यांना मिळून एका नामाचा जप करायचा आणि एका नामाची लाखोळी करायची. कोणतं एक नाम आपण धरून चालायचं, पहिलं नाम असो, दुसरा असो, तिसरा असो, लाखोळी करून त्याची वास्तू करत होते. असे एकनिष्ठ लोक होते. आणि दुसऱ्या लोकांना त्या पोथीचा प्रसाद सुद्धा सेवन करत नव्हते. आपले लोक तर आजकाल टीका टिप्पणी आता करण्याचं हे व्यासपीठ नाही, पण बरेचसे लोक चालते म्हणतात, फक्त शिष्य समुदाय वाढण्याची स्पर्धा बंद करा. तुम्ही 100 शिष्य बनविण्यापेक्षा 10 शिष्य बनवा, पण एकनिष्ठ बनवा, तर तुमच्या जीवनाचं कल्याण आहे.
नाही तर हजारो शिष्य बनून हे चालते ते चालते ते चालते ते चालते म्हणून आपला बंडाचार म्हणजे वेगळी भक्ती वाढवू नका. कारण देवाला आपल्याला आमच्या संस्थानला कोण्याही गोष्टीची उणीव कोण्याही संस्थानवर नाही. ज्या ठिकाणी अन्नदान चालते, ज्या मठामध्ये नामस्मरण चालते ते पवित्र ठिकाण असतात. ज्या कोणत्याही ठिकाणी परमात्माचे भजन सर्वन चिंतन असते ते स्थान पवित्र असते. त्या स्थानावर येणारा माणूस पवित्र होतो. भगवंत गुणानुवादामुळे जर जागेला एवढे महत्व वाढते तर तेथे भजन करणारा आणि कीर्तन करणारा किती पवित्र असतो. ज्याच्यामध्ये साक्षात भगवंताचे रूप प्रगट झाले आहे तो किती मंगलकारी असेल. म्हणून आम्हाला ज्याच्याकडून आध्यात्मिक शिक्षण मिळते, आत्मउन्नती होते, आत्मशांती मिळते, त्याच्याकडे अत्यंत नम्रतेने आणि भक्तीस गेले पाहिजे. जगामध्ये अशा महापुरुषाची संख्या अति अल्प आहे, ती काय पवित्र ठिकाणी आहे, सर्वत्र नाही. प्रज्ञानी तत्वाचा बोध करणारे, कृपेचा वर्षाव करणारे, साधूच्या रूपात, गुरुच्या रूपात निर्गुण निराकार देव अवतार घेतात. हे पतिव्रता अनुसूया मातेने सिद्ध केले आहे. ते उत्तम मध्यम कनिष्ठ नाचविसी दैवताचे थाट, दयाचे पूर्व पुण्य उत्कट, त्याची खेळ पाहती तुला. दैवतेचा खेळ आहे कसा आहे, उत्तम, कनिष्ठ आणि मध्यम. 3 वर्णाचे लोक आज आहेत आपल्याला. सकाळ आहे, दुपार आहे, संध्याकाळ आहे. काही लोक श्रीमंत असतात, काही मध्यम असतात, काही अति गरीब असतात. त्याचप्रमाणे देवी देवता सुद्धा आपण आपल्या विनंतीमध्ये अर्जीमध्ये म्हणतो 81 कोटी 1.25 लाख वरिदा दैवता, याच्यामध्ये कोणी दिसेना मोक्षाचा दाता. तत्मालक हे निर्गुण निराकार आहेत. निर्गुण निराकार सगुण करण्यासाठी त्या अनुसूया मातेला किती कष्ट लागले. 60,000 वर्षे तपश्चर्या अत्र ऋषी अनुसूयाने बद्रिकाश्रमावर केली. तेव्हा देव निर्गुणाचा सगुण झाला. आणि हा संप्रदायच अनुसूया मातेने प्रगट केलेला संप्रदाय. मला बरेचसे लोक म्हणतात तुमच्या महापूजावर, तुमच्या कीर्तनावर, तुमचा पहारा करण्यासाठी महिला मंडळ असतात. कारण परमार्थ फक्त महिलेपाशी उरला आहे. त्याची वेडी काय भावना असणार, पण भावना आहे. आमच्या पुरुषापाशी परमार्थ उरलेला नाही, कारण त्यांना वेळच नसते. आमचे घरचे माणसं गेले सत्संगाला, आम्हाला जायची काही आवश्यकता नाही, असे बरेचसे लोक म्हणतात. पंढरपूरला गेली आमची घरची महिला, आम्हाला जायची आवश्यकता नाही. कीर्तनाला गेले, पाऱ्याला गेले, सप्त्याला गेले, पण तुम्ही काय करता? माणसाच्या इस्टेटीमध्ये दोघाचा हिस्सा असते. आम्ही हे ते मान्य करतो. 50% महिला आणि 50% पुरुष. पण देवामध्ये कोणाचाही हिस्सा नाही. नवऱ्यानं केलं तर बायकोला येत नाही, बायकोनं केलं तर नवऱ्याला येत नाही. नाही नाही नाही, मुळीच नाही. ही आपली अलीकडली भाषा झाली. पण परमार्थ करायचा असेल तर ज्यानं करायचं त्यानंच भरायचं. नवऱ्यानं केलं तर नवऱ्यानं भरायचं, बायकोनं केलं तर बायकोनं करायचं, भरायचं. पण परमार्थ तसाच आहे, त्याच्यात हिस्सा कोणाचाही नाही. तुमचा जीव आणि आमचा जीव वेगळा काहीच नाही. सगळ्या जीवाला सारखाच अधिकार आहे. आमच्या अंगावर भगवे कपडे असले म्हणून आम्हाला काही जास्त अधिकार नाही. तुम्हाला जे अधिकार आहे देव करायचा तेवढाच अधिकार आम्हाला आहे. आम्हाला जास्त अधिकार नाही. फक्त आम्हाला आमच्या जे अंगावर त्यागाचं पत्रिका, त्यागाचं ते प्रत्येक आमच्या अंगावर जे घातलं आद्य शंकराचार्याने, कलियुगामध्येच आद्य शंकराचार्य होऊन गेले आणि त्याने दशनाम संन्यासाची स्थापना केली. गिरी, पुरी, भारती, बन, पर्वत, सागर, अरण्य, वन, सरस्वती अशी 10 नाव आहेत. आणि या 10 नावामध्ये 7 आखाडे स्थापन केले. कारण या जगाच्या कल्याणासाठी
जगाच्या कल्याणासाठी साधू संतांचा अवतार आहे. देव तुम्हाला बोलत नाहीत, दैवता तुम्हाला बोलत नाहीत. तुमचे गुरु तुम्हाला ज्ञान सांगतात. ते ज्ञान तुमच्या कर्णकुटी मध्ये सांगतात. शास्त्र जे सांगते त्या शास्त्राप्रमाणे गुरु परिचिती, आत्मपरिचिती, शास्त्र परिचिती आणि हे तीन परिचित्या झाल्याशिवाय साक्षात्कार माणसाला होत नाही. आपण म्हणतो जळी स्थळी काष्टी पाषाणी देव भरून उरला, पण त्याला पाण्याची ज्ञान दृष्टी आपल्याकडे लागते. या दगडामध्ये देव आहे की माणूस आहे की भूत आहे की काय आहे की नुसता दगड आहे, याची क्षमता आपल्याकडे पाहिजे. हे क्षमता टिकविण्यासाठी तुम्ही 7 नामाच्या अवुट कोटी नाम स्मरण करा. तुम्हाला पुनरुपी या व्यासपीठावरून मी छाती ठोकपणाने सांगतो की पुन्हा तुम्हाला मनुष्य जन्म मिळणार म्हणजे मिळणार. पण 7 नामाच्या अवुट कोटी नाम स्मरण तुम्ही 128 लाख वेळा भरा आणि पुनरुपी तुम्हाला मनुष्य जन्म मिळते. हे आमचं शास्त्र सांगते, हे आमचा प्रसिद्धांत सांगते. हेच मी तुम्हाला या ठिकाणी या व्यासपीठावरून वचन देतो. चला. चैतन्य सतावदारे तोची लांबून या गुह्य दोरी माया लीला बायकारे आकार रूपे दाखविशी. आकार रूप दाखविण्यासाठी म्हणजे या मायेचा आकार कसा आहे. माया किती 40व्या पदापर्यंत आहे. एका पदापासून 40 पदापर्यंत माया भरलेली आहे. म्हणजे 4ही सृष्टीमध्ये मायेचा खेळ आहे. आपल्याला निरालंबाचे माझे फक्त 5च मिनिटं शिल्लक राहिलेले आहेत. किती राहिले? फक्त 5 मिनिटं. त्याच्यामध्ये 41 पद आणि 42 आणि 43 पद हे 3 पद कसे आहेत? निर्गुण आहेत. जसा जीव आहे, आपण महापूजा मानतो. महापूजा मानल्याच्या नंतर 41 पदावर जीव कोणीकून आला? उत्तरेकून आला आणि दक्षिणेकड नागवला. म्हणून आपण साक्षेविडा हा दक्षिणेकड ठेवतो. मध्यभागी जो मेरू असते त्याला 42 पद दत्त महाराजाचं ठिकाण आहे. आणि ज्या ठिकाणी आपण कळस स्थापना करतो ते आनंद पद आहे, म्हणजे ज्ञान पद आहे. असे 40 पद हे झाले. 40 पदामध्ये मायेचाच खेळ आहे. तुम्हाला त्या परमालकाची भेट होऊ देणार नाही. अगोदर तर आपण परपंजामध्ये वेडे झालेलो आहोत. परपंजे एकूण तिकून आपल्या 4थ्या आश्रमामध्ये गेल्याच्या नंतर परपंजाकडे आपण दुर्लक्ष केलं तरी आपल्याला दैवतेचा खेळ सुटत नाही. नातू हात पंतू हात त्याला खेळवायला लागते. हे सर्व संसार बाजार आहे. हे आपल्याला मेल्याच्या नंतर कमरचा करदोडा सुद्धा आपल्या सोबत येत नाही. बाकीचं तर द्या सोडून. बाकी धन संपत्ती मुलं बाळ हे काही क्रिया आपल्या सोबत येणार नाही. म्हणून आलिया जन्माचे करावे सोयीक मना आनंदेव दत्त वेळोवेळा 84 इंदता श्रम बहु झाले आनंद विसरले म्हणून या जीव आनंदाचा आनंद जीवाचा संबंध मुळीचा विरला जाणे. या प्रसंगी या व्यासपीठावरून मी जे बोललो असेल ते सर्व दत्तचरणी अर्पण करून मी माझे 2 शब्द आमचे गुरुबंधू भगवानगीर महाराज यांच्या चरणी अर्पण करून येत थांबतो. जय आनंद जय सद्गुरू.